शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। उन्हाळ्यात केळीची काळजी कशी घ्यावी याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे। उत्तम झाडाचं हे लक्षण आहे की वरचं पान हे खालच्या सगळ्या पानांपेक्षा मोठं असलं पाहिजे। या दिवसामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा येतो की उन्हामुळे जो सनस्ट्रोक आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितला, हा उन्हामुळे शेंडा जो आहे तो हा शेंडा करपलेला आहे, जळालेला आहे। ह्या दिवसामध्ये केळीला दोन अन्न घटकांची सगळ्यात जास्त गरज आहे। एक आहे कॅल्शियम आणि दुसरा आहे सिलिकॉन। कॅल्शियम आणि सिलिकॉन हे दोन्ही जेवढ्या प्रमाणात पिकाला उपलब्ध होतील, बघा टाकणं आणि उपलब्ध होणं याच्यात फार मोठा फरक आहे, तेवढं पिकाचं वरचं पान, वरचा पोगा हा ह्या क्वालिटीचा आपल्याला मिळेल। तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी 2-3 पर्याय आहेत। एकरी साधारणतः 4 ते 5 किलो कॅल्शियम नायट्रेट सोबत ह्युमॉल गोल्ड 1 किलो हे एकरी तुम्ही ड्रिपने देऊ शकतात। ड्रिपने देताना प्रयत्न करा की 2 लॅटरल असल्या पाहिजे, जेणेकरून दोन्ही बाजूला बेड हा वापसा कंडिशनमध्ये ठेवता येईल। दुसरं, वरून आपल्याला उन्हापासून पिकाला वाचवण्यासाठी सिलिका हा उपलब्ध स्वरूपात गेला पाहिजे। आणि सिलिसिफिकेशन ही जी क्रिया आहे, जितका सिलिका मिळेल ऊस, कांदा, त्याचबरोबर केळी, पपई ह्या पिकांना तितका फायदा होतो। याच्यासाठी अपसिल OSA साधारणतः 40 मिली, जर रस शोषणारी किडी असेल तर तुम्ही उलाला घेऊ शकतात 8 ग्राम। काही ठिकाणी मला अळीचा अटॅक दिसतोय तर त्याच्या उलालाच्या ऐवजी तुम्ही पोकलँड घेऊ शकता 25 मिली। आणि एक साधं बुरशीनाशक साप पावडर घेतलं तरी चालेल किंवा झेनिथ घेतलं तरीसुद्धा चालेल। तर त्याची जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला उन्हाच्या तीव्रतेपासून पिकाला वाचवता येईल। योग्य पाणी व्यवस्थापन, कॅल्शियमची भरपूर मात्रा, वरती सिलिकॉनचा स्प्रे, हे 3 उपाय झालेत। 2 उपाय फार महत्त्वाचे आहेत, अजून ते सांगतो। अजूनही वेळ गेलेली नाही। या साईडला तुम्ही बघतायत सूर्य मावळतोय, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे आणि माझ्या मागे दक्षिण दिशा आहे। ह्या बाजूचं जे ऊन आहे, सूर्य हा इकडनं येणार आहे, असा जाणार आहे। दुपारी 1-1:30 वाजेनंतरचं हे दक्षिण आणि पश्चिम या भागातलं जे ऊन आहे, या 2 दिशामधलं, हे ऊन पिकाला सगळ्यात जास्त मारक ठरतं। नुसता नवीन शेंडा नाही, काही ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर बघितलं, मी तुम्हाला उदाहरणासाठी, हा सुद्धा एक प्रकारचा सनस्ट्रोक आहे। हा उन्हामुळे पिकाला म्हणजे अगदी पान कडक झालंय, शुष्क झालंय। तर हे टाळण्यासाठी आपल्याला ही जी पश्चिम बाजू आहे, या ठिकाणी अजून आजची तारीख 23 मार्च आहे, तर इथून साधारणतः 1 ते 1.5 फूट आणि इकडे साधारणतः 1 ते 1.5 फूट अशा यल आकारामध्ये ताक किंवा दहीच्या किंवा बोरू याची जर लागवड केली, जरी त्याची हाईट कमी राहिली एप्रिल महिन्यात, मे महिन्यात, पण त्याच्यामुळे जो वातावरणातला म्हणजे जी उष्णता आहे ती इतकी कमी होते आणि पिकाला ते पोषक ठरतं। तर अजूनही ज्या शेतकरी बांधवांनी लागवड केली नसेल त्यांनी लागवड करा। मी जे 2 स्प्रे सांगितलेत, खाली पाण्याचा योग्य वापसा कंडिशनमध्ये वापर आणि यल आकारामध्ये दहीच्या वापरणे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांची केळी साधारणतः आता ह्या हाईटला आहे, 3-3.5 फुटाच्या आसपास आहे, त्यांनी आता पोगा भरणी करावी। याच्यासाठी बनाना पंडित किट 200 किंवा 300 लिटर पाण्यामध्ये एक किट टाकून एक 200 ml चा किंवा 300 ml चा ग्लास बनवावा आणि तो ग्लास सरळ या पोग्यामध्ये टाकावा, जेणेकरून हे जे इंटरनॉट डिस्टन्स आहे हे वाढायला सुरुवात होईल आणि प्रत्येक येणारं नवीन पान हे खालच्या सर्व पानांपेक्षा मोठं असेल। तर या पद्धतीने जर आपण उपाययोजना केली तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमची केळी अतिशय सशक्त, सुदृढ आणि पाहण्यासारखी बनेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमची कुठलीही अडचण असेल तर कमेंट्समध्ये प्रश्न विचारायला विसरू नका। धन्यवाद।